So thank you everyone for your important time and thank you the Lord. Great. मी आधीच पॉईंट देऊन टाकलाय. म्हणणार होतो तुम्हाला एक्झाम सो इट्स right on the over the next everything activity okay thank you so much guys एक लीडर कोणतरी मला पाहिजे तुमचा एक लीडर पाहिजे yes गणेश एक मिनिट देतो डिस्कस करा स्वतःला मॉनिटर करायचं करू सर काही कॅमेरा ऍडजस्ट करायचा आहे जज तुम्हीच असणार एकमेकांना बायस जजमेंट घेऊ नका कारण की पुढच्या वेळेस तुम्ही बसलेले असणार ते 15 मिनिटं डिस्कस करा पुढचे 5-5 मिनिटं तुम्हाला एवढे जण एका पॉलिसीसाठी एवढे जण एका पॉलिसीसाठी अशी फीस करायची तुम्ही बघा ना ऍड असताना 100 रुपये असतात एका ऍड ठीक आहे तुम्ही
सीजनला आपल्या कामावर तुम्हाला कळलं ना जसे ते LIC जेव्हा बसतात किंवा आपल्याला ॲड करायचे ना विकण्यासाठी पॉलिसी. हो, पॉलिसीसाठी काय करा, त्याला असे पोरे तुमच्या समोर त्यांना पिच करायची. ठीक आहे, तुमचं जमलं तर तुमचं नाव टाका पॉलिसीचं. हे मॅन्डेटरी बरं, पॉलिसीचं नाव काय तुमच्या कंपनीचं नाव. तुमची अजून क्रिएटिव्हिटी असेल तर टॅगलाईन टाका. डिस्कस करा पॉलिसी कशी पिच करायची. पहिले काय नाव आठवत आहे का? एक टॅगलाईन माहिती आपल्याला पिच करतात का तुम्हाला आयडिया त्याची पॉलिसी पिच करता ऍक्च्युअली. 3, 2, 1 स्टार्ट. हॅलो एव्हरीवन. तर आम्ही आलोय आमचा ग्रुप मेंबर म्हणजे आलोय की आमचं आहे आपला घर इन्शुरन्स. तर त्यासाठी आपलं एज असते तर आपल्याला असं वाटतं की कमी एजमध्ये आपण लवकर इंडिपेंडेंट घर वगैरे घ्यावं. तर त्यासाठी पण असं पण असतं की लग्न झाल्यावर किंवा लग्नाबद्दल की आपलं स्वतःच घर पाहिजे. तर लग्नानंतर असं वाटतं की आपण एकमेकांवर डिपेंड नाही पाहिजे. तर त्याच्यासाठी आम्ही कंपनीमध्ये म्हणजे इन्शुरन्स घेऊन आलोय आपल्या घर साईडने. तर असं आहे की मुलीला वाटतं की मुलावर डिपेंड नसावं आणि मुलाला वाटतं की मुलावर डिपेंड असावं. तर त्यासाठी काही त्याचे बेनिफिट्स आहेत, काही कंटेंट आहे तर ते स्पेशल भैया सांगतील. सगळ्यांची इच्छा असते की कमी वयात आपल्याला सुंदर घर पाहिजे. त्यासाठी आपण काही छोटी इन्व्हेस्टमेंट करू शकतो. तर आपण काही कमवत नसतो 25 वर्षापर्यंत. त्याच्यानंतर आपण कुठेतरी जॉबला लागतो, काही आपली स्वप्न असतात, काही आपलं काय इच्छा असते, काय असतं. सगळ्यांना वाटतं की मला हे पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे, पण सगळ्यात आधी घर पाहिजे. बरोबर आहे ना? हो तर म्हणा ना. इच्छा असते ना घर पाहिजे. घर भेटल्यावर पोरगी भेटणार ना. पोरगी नंतर भेटेल, पहिला आपण घर बघून. पप्पांच्या राहून बाजून मग पंपाच्या घरात राहा. त्याची इन्शुरन्स घे. पण इन्शुरन्स घे. कारण भविष्यात काय होईल काय सांगता येत नाही. बरोबर आहे? भूकंप झाला काय करतो. तर एक आपण एक छोटी अमाऊंट म्हणून आपण एक आपली इन्शुरन्स कंपनी असं आहे की तुम्ही स्टार्टिंग करा. म्हणजे काय तर इन्व्हेस्ट करा, स्टार्ट करा, आम्ही त्याच्यात मदत करू. समजा आता तुम्ही काय कमवायला लागला तर तुम्ही महिन्याला 5,000 किंवा 10,000 जसे तुमची कॅपॅसिटी असेल, जसं तुमचा पगार असेल, जसं तुमचे काय असेल त्या टप्प्याटप्प्याने तुम्ही आपला घर म्हणून इन्शुरन्स कंपनी आहे म्हणजे ते आपल्याला तुम्हाला मदतच करेल. चांगलं आहे मला. तुम्ही काही स्लॉट असतील कंपनीच्या काय असतील त्याप्रमाणे तुम्ही पैसे भरा, तुमचे सगळं ॲग्रीमेंट करून घ्या. त्याच्यानंतर तुम्ही सर्टन अमाऊंट म्हणजे 10 वर्ष किंवा 15 वर्षानंतर तुम्हाला म्हणजे तुम्ही कमवायला लागले की 7-8 वर्षात तर लग्न होणार आहे. त्याच्यानंतर 7-8 वर्षानंतर आपल्याला घर घ्यायचं असतं. तर त्याच्यात त्यापूर्वी कंपनी तुम्ही त्या म्हणजे ज्या ज्या टप्प्यानं तुम्ही पैसे भरता त्या टप्प्यानं आपण त्याच्यावरती व्याज काय असेल ते सगळं कॅल्क्युलेशन करून त्याच्यात म्हणजे समजा तुम्ही 10 लाख जरा भरले 10 वर्षात तर आपण त्याचे कमीत कमी 15 लाख 16 लाख भरून देण्याची एक आपली कंपनी आहे की बाबा तुम्हाला
भविष्यात चालून तुम्हाला घर घेण्यासाठी ती मदत करेल. तर त्याचे बेनिफिट तेच म्हणजे आपल्याला जे आता सगळ्यांना असतं की आपल्याला स्वतःला घर पाहिजे असतं, तर त्याच्याबद्दल हे आम्ही नवीन आपला घर म्हणून एक इन्शुरन्स कंपनी आणली. त्याच्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करा आणि त्याचा फायदा घ्या. तर पुढे आपले तर सरांनी सांगितलं प्रत्येकाला आपला एक हक्काचं असं घर असायला पाहिजे. तर मग ते घेण्यासाठी आपण सगळे आता एक यंग एजमध्ये आहे आणि यंग एजमध्ये आपल्याकडे एवढी इन्व्हेस्टमेंट करायला पैसे नसतात आणि ते पैसे आपल्याला जमवायसाठी आम्ही आपला घर पॉलिसी घेऊन आलेलो आहे. तर त्यासाठी तुम्ही प्रत्येकजण आता जेव्हा जॉबला आपण लागतो तेव्हा आपल्याला एक पर्टिक्युलर इन्कम असते. त्या इन्कममध्ये काही हिस्सा तुम्ही जो आहे तो प्रीमियम म्हणून आम्हाला द्याल आणि त्यानंतर आमची जी पॉलिसीज आहे ती एक 10 वर्षाचा टर्म आहे आणि 15 वर्षाचा. तर या 10 वर्षानंतर जर तुम्ही 5,000 किंवा 10,000 अशा प्रीमियममध्ये पैसे आमच्याकडे दिले तर त्यानंतर आम्ही तुमची पॉलिसी पूर्ण झाल्यानंतर म्हणजे 10 वर्षानंतर किंवा 15 वर्षानंतर तुम्हाला जे तुमचं घर घ्यायचं असेल त्यासाठी आम्ही ते पैसे तुम्हाला देऊ आणि त्यानुसार तुम्ही तुमचं घर घेऊ शकाल. त्यामुळे काय होईल की आज जे तुम्हाला तुमचं इन्कम येते त्याच्यातून काही पैसा तुमच्या घरासाठी सेव्हिंग तुमची होत चालेल जी आमच्याकडे असेल आणि 15 वर्षानंतर जेव्हा तुम्हाला तुमचं हक्काचं घर घ्यायचं असेल तेव्हा आम्ही तुम्हाला ते पैसे देऊ आणि तुम्ही तुमचं हक्काचं घर घेऊ शकाल. ही आमची पॉलिसी आहे. एक मिनिट हा होता एक मिनिट. शेअर कोण करून बघून करायचं? माझ्यासोबत माझ्या पाठीशी म्हणजे की एव्हरीथिंग इच अँड एव्हरीथिंग आमची कंपनी आहे इच अँड एव्हरीथिंग लाईफ इन्शुरन्स. तर याच्या पुढची माहिती तुम्हाला आम्ही ऐकलं तुझं सांगत काय झालं तुझं मोबाईल अरे एव्हरीथिंग इन्शुरन्स कंपनी. तुमचा मोबाईल कुठला टेन्शन नाही, तुम्ही गाडीवरून पडला टेन्शन नाही, तुमच्या लाईफ आणि तुमचे सगळे इन्शुरन्स कव्हर करतो. आजकालच्या आपल्या कंपनीच्या जीवनात आपल्यासाठी सगळ्यात जीव प्राण म्हणजे काय आपला पूर्ण जीव कशात मोबाईल आणि तो जर फुटला तर त्याचा आयुष्यातच लॅब वाटेल. त्याच्यासाठी मोबाईल इन्शुरन्स दिलाय. त्याच्यासाठी EIC जर तू घेतलंस तर मित्र तुला जिंदगीत कसं टेन्शन राहणार. तुझा फोन फुटला तरी तुला ऍक्सिडेंट झाला तरी तुझ्यासाठी आम्ही घेऊन आलो प्रीमियम आणि अजून साऱ्या गोष्टींची माहिती आम्ही So our company's name is EEIC, Each and Everything Insurance Company. हम है तो रणनीति के बारे में आणि आमच्या कंपनीचा आपला इन्शुरन्स आपण काढतो पण नंतर आपल्याला जेव्हा त्याचे बेनिफिट घ्यायचे तर तेव्हा खूप मोठी प्रोसेस असते. तर आमच्या इन्शुरन्सचं रिफंड घ्यायची प्रोसेस खूप इझी आहे आणि खूप कमी डॉक्युमेंटेशनमध्ये तुम्ही इझिली रिफंड करू शकता. आणि हे बघ आमच्याकडे प्रीमियमसाठी जास्त काही टेन्शन घ्यायची गरज नाही. खूप छोट्या अमाऊंटमध्ये आम्ही प्रीमियम प्रोव्हाइड करतो त्याच्यासाठी आणि सर्वांसाठी. तू जेव्हा मोबाईल घेशील त्याच वेळेस आमचा एजंट ते असेल तुझे ज्या कोणत्या मोबाईल शॉपमध्ये घेशील ज्या सिटीमध्ये घेशील ऑल ओव्हर इंडिया आमचे पूर्ण पॉलिसी मिळून जाते. तू जेव्हा मोबाईल घेशील फक्त तुला काय करायचंय की मला त्यांना विचारायचंय की मला EIC पाहिजे म्हणून. त्यासाठी तुला फक्त दिवसाचे 5 रुपये खर्च करावं लागतं. तुझ्या जर मोबाईल इन्शुरन्स करतो
तुमचा मोबाईल यूज करू शकतो, पाण्यात पण यूज करू शकतो आणि आमच्याकडे जास्त टर्म्स अँड कंडिशन नाहीये किंवा काही रिस्ट्रिक्शन नाहीये. तुमचा मोबाईल फुटला किंवा तुमच्याकडे मॅच तुम्ही स्वतःच केला तरी त्या कंडिशन मध्ये पण आम्ही तुम्हाला देऊ शकतो. तर तुम्ही पाहिलं का यो आमचे व्यंकटेश यांचा मोबाईल पाहिला ते खूप टेन्शन मध्ये आले, पण कारण की यांना ही आयएलची माहिती नव्हतं. तर आता जवळपास पूर्ण ओव्हरऑल एरियामध्ये आमचे 15 लाख प्लस कस्टमर्स आहेत आणि त्यांना पण असं सर्वक्षणी त्यांना टेन्शन नाही, गाडीवर मध्ये टेन्शन नाही. कारण आता चालता बोलता आता तसंच म्हणतं की कोणी पडत होता, कोणी माझ्या प्रेमात पडतं तर कोणी गाडीवर पडतं. तर मग तसंच मग फोन तसं मग सगळे आता फोनच यूज करतात, सगळे फोन यूज करतात. तर मग पडला तर त्यांना ते विमापेक्षा जास्त त्यांना फोन पडायला टेन्शन. तर मग ही आयएलची घेतलं तर त्यांना झिरो टेन्शन. कारण का फोन पूर्ण झालेला असतात तर आमचं पूर्ण म्हणजे फोन आम्ही न्यू घेऊन देऊ तुम्हाला जर आमची तुम्ही कंपनी घेतलेली असेल तर म्हणजे कसं आहे. चला हे फोनसाठी नाही सगळ्यासाठी आहे. EIC मध्ये सगळ्यासाठी म्हणजे गाडीसाठी सुद्धा आहे, लग्नासाठी समजा एखाद्याकडे इतके पैसे नसते की लग्न करू शकतो आपल्याकडे आम्ही लाईफ टाईम करता म्हणजे काय आत्ताच नाही आपण लग्नासाठी सुद्धा आहे, एखाद्या फोर व्हीलर घ्यायच्या करता सुद्धा यूज करू शकतो. जसं म्हणजे खास करून या शेतकऱ्यांसाठी कारण सोलार पॅनल खूप काही गोष्टी त्यांना घ्यावं म्हणजे इतके नाही त्यांचं बजेट नाही राहत की नाही ते अफोर्ड करतो म्हणून त्यांना लोन हे खूप आवश्यक त्याचे बेनिफिट तर आता सगळेच घ्या मग कसं EIC थँक्यू. येतात का तुम्ही यांची पॉलिसी? ऍक्सिडेंटची पॉलिसी सांगितली पॉइंट त्यांनी फोनबद्दल जास्त सांगितलं नाही, त्यांनी फक्त ऍक्सिडेंटवरून पडलो की तुम्हाला ऍक्सिडेंट. तर आमची इन्शुरन्स कंपनी जर सगळं कव्हर करते. आता तर जस्टिफाय नको करू झालं तुम्हाला याची कशी वाटली? नाही आम्हाला ते तुम्ही दोघे पण पुढे या. एक्झाम्पल कसं द्यायला की आता आपण 18 वर्षाच्या पुढे ते पैसे कमवायला तयार होतो. 18 वर्षानंतर 10 ते 15 वर्षांनी आपल्याला घर घ्यायचं. 10-15 वर्षांनी म्हणजे घर असलं तर लग्न होईल. तर 10-15 वर्षांनी आपल्या 30-35 वर्षाचं तेव्हा नियम काय होता आपला की 10 महिन्याला किती रेटिंग देतात या ग्रुपला तुम्ही? 10 महिन्याला किती रेटिंग देतात? हे बघा त्यांचं सगळं होतं की त्यांनी एफर्ट्स टाकले सगळं केलं. शेवटी Policy तुम्ही त्याला पर्सनल घेतलं तर तुमची नाही पर्सनल नाही घेतलं 10 पैकी 6 आणि ते पण डिस्कस तुम्ही डिस्कस करून घ्या आणि लॉजिकली करा इमोशनली करू नका. मित्र वगैरे काय बोलणार लॉजिकली कसं वाटतं
नाही, पाच. त्यांचं ग्रुप कॉर्डिनेशन मस्त होतं आणि त्यांनी एफर्ट घेतले त्याच्यासाठी साथ दिली. त्यांचं पिचिंगचं थोडं पिचिंग स्टाईल एकाची म्हणजे सर्वांची चांगल्या पद्धतीने होती, त्याच्यामुळे आम्ही त्यांना त्या गोष्टीमुळे साथ दिली. प्रोडक्ट त्यांनी जे पिच केलं त्याच्यासाठी नाही, पण या सगळ्या गोष्टीचं ग्रुप कॉर्डिनेशन वगैरे सगळ्या गोष्टी चांगल्या होत्या, त्याच्यामुळे त्यांना आम्ही साथ दिली. आयडिया चांगली होती, पण त्यांचं पिचिंग म्हणजे त्यांना क्लिअर नव्हतं की ते काय विचार. एकदा इन्शुरन्स घर पडलं तर कोणता एकदा घर बांधण्यासाठी. हा तर इन्शुरन्स हे म्हणजे काही झालं ऍक्सिडेंट झालं तर काही याच्यासाठी असतं. आणि अजून एक अशी कन्सेप्ट आहे की होम इन्शुरन्स अजून तरी आम्ही ऐकलं नाही, कारण की ऑलरेडी जेव्हा आपण एखादी प्रॉपर्टी विकत घेतो तेव्हा होम लोन अशी कन्सेप्ट आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आणि जे जिथून आपण रजिस्ट्री असेल किंवा जे पण आपले विजाचे डॉक्युमेंट्स असतात त्याच्यावर आपल्याला गव्हर्नमेंट जे बँक्स असतात ते ऑलरेडी होम लोन देतात. तर मग मला असं वाटतं की होम इन्शुरन्स तसं काही गरजेचं नसतं. जे कोणी करत नाही ते आमची कंपनी करणार आहे म्हणून आम्ही इन्शुरन्स